2014च्या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्यांचा एक भ्रम करून देण्यात आला होता, आपल्या सगळ्यांचा एक समज करून देण्यात आला होता की अध्यक्षीय लोकशाहीनुसार ही निवडणूक होते की काय, संसदीय लोकशाहीनुसार ही निवडणूक नाही, असा एक भ्रम करून देण्यात आला होता. हेच त्यांना सांगितलं आणि नाव ओव्हर अ पिरियड ऑफ 5 years पीपल हॅव रिअलाइज्ड दॅट आवर डेमोक्रेसी इज पार्लिमेंटरी डेमोक्रेसी अँड नॉट प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी. ही गोष्ट लोकांना कळली. परवा याला गेलो होतो कारण मी 14 जानेवारीला पानिपतच्या युद्धाच्या वेळी जो आपला योद्धा समाज फार मोठ्या प्रमाणात पानिपतच्या बाजूला गेला. आज 8.5 लाख रोड मराठा या नावानं तो समाज तिथं आहे आणि पानिपतच्या युद्धाच्या निमित्तानं 14 जानेवारीला राष्ट्रीय शौर्य दिवस ते साजरा करतात. त्या शौर्य दिवसाला गेल्यानंतर हे जे त्या पत्रकारांना उत्तर दिलं, त्या उत्तराचा उगम कुठून झाला ते सांगतो. एक सरदारजी रेल्वेच्या डब्यात बाजूला होते. त्या सरदारजी वैतागले होते. सरदारजी समोर वर्तमानपत्र आलं, पेपरमध्ये फोटो आला, जो फोटो आजकाल कायम रोज पेपरमध्ये असतो, तो फोटो आला. सरदारजींनी घाईघाईने पेपर फोल्ड केला, पेपर बाजूला ठेवून दिला आणि मी विचारलं, पाजी की होया, हुआ क्या, इतने गुस्सा क्यों होते हो? एक फोटो तो आई है अखबार में, वो अखबार की फोटो देखकर आप इतने गुस्सा क्यों हो गए? सरदारजी वैतागले आणि सरदारजींनी सांगितलं, ओए यारा, ये तो गलती कर दी, बड़ी गलती कर दी. 2014 में हमने सोचा था हम वोट कर रहे पीएम को, हम भूल गए कि हमें वोट करना था एमपी को. लोकांना हे विसरून गेले लोक की आपण पंतप्रधान निवडण्यासाठी निवडणूक करत नाही आहोत, आपण खासदार निवडण्यासाठी निवडणूक करत आहोत. त्या सरदारजीने मला सांगितलं, सरदारजी मला म्हणाले, होय यारा तब वोट दे दिया, बाद में 5 साल पछताते बेटा, कभी या वो महोदय कभी हमारी कॉन्स्टिट्यूएंसी में आए ही नहीं. त्यामुळे हे मतदान संसदीय लोकशाहीचं आहे. हे मतदान संसदीय लोकशाहीचं असताना इथला लोकप्रतिनिधी खासदार निवडून देण्याचा आहे. ही निवडणूक या गोष्टीची आहे. हे पुढच्या काळात विविध इलेक्ट्रॉनिक मीडियातून, सोशल मीडियातून, विशेषतः तुमच्या सगळ्यांच्या घरातल्या सुशिक्षित मतदारांपर्यंत, शहरी भागातल्या मतदारांपर्यंत जो एक प्रचार पोहोचवण्यात येणार आहे, त्याच्यावरचं उत्तर लक्षात ठेवा. दिस इलेक्शन इज फॉर एमपी, नॉट फॉर पीएम. त्यामुळे ही निवडणूक माझ्या भागाचा खासदार निवडण्यासाठी आहे. थेट पंतप्रधान कोण होणार ते दिल्लीतले सगळे राष्ट्रीय नेते ठरवतील. त्यानंतर निवडणुकीची सुरुवात झाली. मध्ये मेळावे झाले. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी जाहीर केलीही नव्हती, तोपर्यंत समोरच्यानं धडकी भरली. आणि मला वाटतं हे खूप मोठं श्रेय विलास शेठ लांडे पाटलांचं, मंगलदास बांधलांचं, की 15 वर्षातला जो बडा घर पोकळ वासा होतला, त्याचा फोलपणा तुम्ही दोघांनी ठामपणे दाखवून दिलात. आणि त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच धडकी भरली आणि सगळीकडे सगळ्या प्रकारानं वेगवेगळ्या बाबतीत वैयक्तिक टीका सुरू झाली. समोरून कोणी वैयक्तिक टीका करत असेल तर मी वैयक्तिक टीका करणार नाही, कारण ती माझी संस्कृती नाही, तो माझ्यावरचा संस्कार नाही. पण एक प्रश्न जरूर विचारायचा, वैयक्तिक टीका हवी ती करा, हवी तशी करा, हवी तेवढी करा. छत्रपतींचा मावळा आहे, कुणाला भीत नाही. पण एका प्रश्नाचं उत्तर द्या, माझ्यावर वैयक्तिक टीका करून या भागातले 15 वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न सुटणार आहेत का? माझ्यावर टीका करून या भागात 15 वर्ष जी फसवणूक झाली त्याचं उत्तर सर्वसामान्य मतदारांना मिळणार आहे का? त्यामुळे या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं एक गोष्ट ठामपणे सांगू इच्छितो. मी स्वतःला उमेदवार घोषित झालो असलो तरी मी स्वतःला केवळ उमेदवार समजत नाही. मी स्वतःला समजतो तो तुमचा प्रतिनिधी, या जनतेचा प्रतिनिधी. ही जनता
त्या जनतेचा प्रतिनिधी आहे जी जनता तासन तास इथं पुणे नाशिक हायवे असेल, तिकडे पुणे नगर हायवे असेल, या हायवेच्या वाहतूक कोंडीत खोळंबली आहे. मी त्या जनतेचा प्रतिनिधी आहे. त्या जनतेच्या घरातलं कोणीतरी, नात्यातलं कोणीतरी वेळेवर हॉस्पिटल मध्ये पोहोचवण्यासाठी अँब्युलन्स मध्ये नातेवाईक धावा करत होते देवाकडे, जप करत होते देवाकडे, पेशंट लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचू दे, जीव वाचू दे, आणि वाहतुकीच्या कोंडीमध्ये अँब्युलन्स अडकून पडली आणि जी अँब्युलन्स हॉस्पिटलमध्ये जाणार होती ती अँब्युलन्स पुन्हा स्मशानभूमीकडे न्यायला लागली. त्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून बोलतो मी. त्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय की जी जनता बैलगाडा शर्यत कधी सुरू होणार याची वाट बघत उभी होती, आश्वासनावर आश्वासनं दिली जात होती. बाळूशेठ टेमगिरे बसलेत का? आमच्या बाळू टेमगिरेंसारखा जो अनाउन्सिंगचा आवाज आहे तो ताटकळत बसला होता. कधीतरी आवाज यायचा बाकी होता. झाली बिर फळी फोड होणार. या सगळ्याचा अपेक्षा भंग ज्या जनतेचा झालाय त्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय. ज्या माझ्या माता माऊल्यांना महागाईचे चटके बसलेत त्या माता माऊल्यांचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय. परवा कोणीतरी म्हणताना मला विचारलं गेलं की प्रश्न विचारण्याचा हे कोण, यांना काय प्रश्न विचारण्याचा अधिकार? जर अशी भाषा, अशी हवा लागली असेल तर प्रामाणिकपणे हात जोडून सांगतो, महोदय, ही लोकशाही आहे. इथं राजा जनता जनार्दन आहे. ही जनता निवडून देते आणि जनताच काय घ्यायचा तो निर्णय घेते. म्हणून या मतदारसंघात काम करताना अनेक प्रश्न समोर उभे राहतात. मी काय म्हणतो की शिरूर लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत भाग्यवान मतदारसंघ आहे. कारण हिंदुस्थानच्या इतिहासातली सगळ्यात मोठी 2 प्रेरणास्थानं या मतदारसंघात येतात. एक शिवनेरीला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि दुसरं वढू तुळापूरचं छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थान. आणि मग एक शंभू भक्त म्हणून, शिवभक्त म्हणून मनात प्रश्न तयार होतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. ज्यांनी 15 वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व केलं त्या सगळ्यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. सुरुवात झालीय. मला वाटतं पहिलवान परवा काहीतरी एक रॅली झाली शिवनेरी ते वडूच्या ग्रामस्थांनी मला फोन करून सांगितलं, 15 वर्षात रुपयाचा विकास निधी आला नाही, पण दादा तुम्ही आवाज टाकलात आणि झोपी गेलेला जागा झाला. त्यामुळे खरोखर प्रश्न पडतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान जुन्नर मध्ये आहे, शिवनेरी किल्ल्यावर आहे, त्या शिवनेरी किल्ल्यावर आबाल वृद्धांना जाता यावं, वृद्ध लोकांनाही जाता यावं, माझ्या माता माऊल्यांना जाता यावं, तसा रोपवे कधी होणार? या शिवनेरी किल्ल्यावर रोपवे का झाला नाही? या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टी का झाली नाही? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आसे तू हिमाचल प्रत्येक भारतीयाला प्रेरणा दिली, जगण्याचा मूलमंत्र दिला, त्यांचा जीवनाचा पट उलगडून दाखवणारी आणि पुढच्या पिढ्यांना आदर्श दाखवणारी शिवसृष्टी का झाली नाही? शून्य पाइन टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.